23 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. 23 नोव्हेंबर 2024 ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 42 जागा मिळाल्या, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला साधारणतः 61 जागा मिळाल्या. महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र हे सत्तेत आलं खरं, मात्र विरोधकांकडून थेट इलेक्शनवरच प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं केलं गेलं. एक ईव्हीएमचा स्कॅम करून हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, असा आरोप वारंवार विरोधकांकडून जे आहे ते करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतो. राहुल गांधींनी नुकतंच महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये याबाबतचा लेख सुद्धा प्रसिद्ध केला होता. त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काउंटर अटॅक करणारा लेख जो आहे तो लेख देखील लिहिला. सगळेच विरोधी पक्ष प्रामुख्याने ईव्हीएम मध्ये झालेला घोळ या सगळ्या अनुषंगानं बोलत असताना वंचित बहुजन आघाडीनं मात्र हा सगळा विषय जो आहे तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लढण्याचं ठरवलं, न्यायालयीन मार्गाने लढण्याचं ठरवलं आणि वंचित बहुजन आघाडीकडून चेतन आहिरे यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली, ज्याच्या बाजू जी आहे ती स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली. स्वतः प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी याबाबतचा युक्तिवाद जो आहे तो मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण झाली आणि निकाल देण्याचा दिवस कालचा उजाडला. उच्च न्यायालयामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये या अनुषंगाने सुनावणी सुरू झाली आणि सुनावणी सुरू होत असतानाच न्यायालयानं थेटपणे या याचिकेवरच ही जी याचिका आहे ह्या याचिकेमध्ये कुठलाही मोठा घोळ जो आहे तो झालेला स्ट्रॉंग पुरावा जो आहे तो स्ट्रॉंग एव्हिडन्स जो आहे तो दिसत नाही असं म्हटलं. न्यायालयाने नेमकं या याचिकेच्या अनुषंगाने काय म्हटलंय याच न्यायालयाच्या निकालाचं अगदी सहज सोपं विश्लेषण जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीचे चेतन आहिरे यांनी जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर स्वतः प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी युक्तिवाद जो आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या युक्तिवादानंतर सुनावणी पूर्ण झाली, निकाल द्यायचा दिवस उजाडला कालचा आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कोर्टाचा अख्खा दिवस कालचा वाया गेलेला आहे. महत्वाच्या केसेस बाजूला ठेवून आम्ही सुनावणी जी आहे ती घेतली. याचिका फेटाळावी यामध्ये काही शंकाच नाही असं जे आहे ते प्राथमिक न्यायालयाने म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे सगळं करत असताना न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की वी हॅव नॉट अ मॅटर ऑफ डाऊट, दिस पिटिशन नीड टू बी रिजेक्टेड, दिस पिटिशन रिजेक्टेड, द फुल डे वेस्टेड, while this petition the views cost should be opposed on them but refrain from the doing so. म्हणजे आमचा संपूर्ण दिवस जो आहे तो वाया गेलेला आहे. या याचिकेवर आक्षेप घ्यावा काय किंवा या याचिकेमध्ये डाऊट घ्यावा असं काहीच नाहीये. त्यामुळं आम्ही ही पिटिशन जी आहे, ही याचिका जी आहे ती रिजेक्टेड करतोय, अर्थात फेटाळतोय असं न्यायालयाने जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. द फुल डेज वेस्टेड म्हणजे आमचा संपूर्ण दिवस वाया गेला. वाईल दिस पिटिशन द व्ह्यूज कॉस्ट शुड बी अपोज ऑन देम बट रिफिन फ्रॉम डुईंग शो. म्हणजे खरं तर याबाबत आम्ही न्यायालय म्हणून न्यायालयाचा अख्खा दिवस वाया घालवला म्हणून तुम्हाला दंड ठोठावायला पाहिजे, मात्र न्यायालय म्हणून आम्ही तसं करत नाही असं न्यायालयाने जे आहे ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मतदानाच्या दरम्यान किंवा मतमोजणीमध्ये घोळ झाला याबाबतचा कोणताही ठोस पुरावा नाही असं न्यायालयाने जे आहे ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच ठोस पुराव्यांअभावी ही याचिका दाखल केली आहे असं न्यायालयाने जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. याचिका अतिशय कॅज्युअल अप्रोचने दाखल केली असं सुद्धा न्यायालयाने जे आहे ते निरीक्षण नोंदवल्याचं पाहायला मिळालं. आम्हाला महत्वाच्या केसेस बाजूला ठेवून सुनावणी घ्यावी लागली असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि एकंदरीतच आता या सगळ्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू देखील मांडलेली आहे. आम्ही आरटीआय खाली अर्थात माहिती अधिकार कायद्याखाली इलेक्शन कमिशन कडून माहिती मागवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इलेक्शन कमिशननं ती माहिती देण्यास आम्हाला नकार दिला असं प्रकाश आंबेडकर जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळाले. इलेक्शन कमिशन अर्थात निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र स्वायत्त
बाजू आहे, स्वायत्त संस्था म्हणून आपण इलेक्शन कमिशनकडे जे आहे ते बघत असतो. इलेक्शन कमिशनच्या वर न्यायालय आहे. इलेक्शन कमिशनला कोणी अधिकारी नाही, त्यामुळे इलेक्शन कमिशननं पारदर्शीपणे आपलं काम करणं जे आहे ते महत्वाचं आहे, असं देखील प्रकाश आंबेडकर जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. खरं तर या याचिकेवर एक स्वतंत्र पब्लिक डिबेट होऊ शकतो, असं देखील प्रकाश आंबेडकर जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच काल ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली, तर यानंतर अर्थातच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पर्याय हा वंचित बहुजन आघाडी आणि ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या समोर असणार आहे. वंचित बहुजन आघाडी आता या सगळ्यानंतर पुढचा स्टँड काय घेते आणि सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय निवडला जातो का, हे पाहणं खरं तर महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.